मी पहिली प्रॉपर्टी ज्यावेळी घेतली आणि त्या प्रॉपर्टीमध्ये मी फसली गेली. ह्या रूममुळे आता मी करू काय, कारण मला भरपूर त्या रूमचा टेन्शन झालं. This is an honest, unscripted review shared straight from the heart. So please watch the full video. नमस्कार, विलासनी राऊत मॅडम, आपलं श्री साई कृपा रिअल इस्टेटमध्ये स्वागत आहे. आज साई कृपाशी जे तुम्ही जॉईन झालात ॲज अ क्लायंट म्हणून, तुम्हाला साई कृपाच्या धोरणाविषयी किंवा साई कृपाच्या एकंदर कामाविषयीचे जे काही अनुभव आलेले आहेत ते जरा तुम्ही आमच्याशी शेअर करा प्लीज. पहिला नमस्कार तुम्हाला करते अमर सर. नमस्कार. हां, कारण मी पहिली प्रॉपर्टी ज्यावेळी घेतली आणि त्या प्रॉपर्टीमध्ये मी फसली गेली आणि त्यावेळी ते घेऊन मला त्याचा खूपच त्रास झाला. त्याच्यामध्ये कोणाकडनं घेतली होती तुम्ही? ती सावंत होते त्यांच्याकडनं घेतली. हां, वेगळे एजंट होते, त्यांच्याजवळ घेतली होती. पण त्या प्रॉपर्टीमुळे मला भरपूरच त्रास झाला. कारण एवढा त्रास झाला की मला खूपच टेन्शनच झालं. म्हणजे ह्या रूममुळे आता मी करू काय, कारण मला भरपूरच त्या रूमचा टेन्शन झालं. त्याच्यामुळे मी तो रूम विचार केला काढून टाकायचा. पण मी बरेच जण बघितलं पण कोण मला असं भेटलं नाही. शेवटी काय तुम्ही अमर सर मला भेटले आणि त्यांनी त्या प्रॉब्लेममधून मला एकदम सुखरूपपणे बाहेर काढलं. आणि मला म्हणजे माझ्याला म्हणजे पैसे मिळाले त्याचे, माझे पुरे होते तेवढे. ते झाल्याच्या नंतर मग त्यांनीच मला दुसरी प्रॉपर्टी दाखवली आणि त्याच्यात पण भरपूर प्रॉब्लेम झाले. पण त्यांनीच सगळं लोन वगैरे सर्व करून ती पण मला प्रॉपर्टी त्यांनी मिळवून दिली. आणि आज त्या प्रॉपर्टीची तुम्ही ज्या भावाने घेतली होती, आज तुम्हाला माहिती आहे कमीत कमी तुम्ही 10 ते 12 लाख रुपये प्लसमध्ये आहेत मॅडम. आज जो तुम्ही ते मला असं वाटतं 3 वर्षामध्ये प्रॉपर्टी भाड्याने देतोय. हो. तर त्या भाड्याविषयी तुम्हाला काय प्रॉब्लेम मॅडम? नाही. आणि काय पण असलं, जरी मला किती जरी प्रॉब्लेम असला तरी ह्या अमर सरांना मी फोन एक केला की ते लगेच मला फोनवर त्याचा रिस्पॉन्स देऊन मला सहकार्य करतात. आणि सगळं काय म्हणजे किती भाडोत्र्यांचा किती मला त्रास झाला तरी तेच सगळं काय ते निभवतात. आम्हाला काहीच करावं लागत नाही. म्हणून आज 5 वर्ष झाली माझं सगळं व्यवहार अमर सरांजवळच आहे. आणि मला असं वाटतं तुमचं भाडं पण टाईम टू टाईम असेल, त्यात पण कधी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आला नसेल. नाही. त्यासाठीच बसलो मॅडम, आम्ही तुमच्या सेवेसाठीच बसलो आहे. आणि तुमची अशीच सेवा करण्याचा आम्हाला मोका द्या. आणि आम्ही तुम्हाला हेच सांगू की आमच्यासाठी आमचा येणारा प्रत्येक कस्टमर, प्रत्येक ग्राहक हा आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्यामुळे आमचं अस्तित्व आहे. त्यामुळे आम्हाला ते अस्तित्व जागृत ठेवण्यासाठी तुमची सेवा करणे खूप गरजेचं आहे. तर आम्ही आयुष्यभर तुमच्या सेवेसाठीच आहेत. असंच प्रेम आणि असेच आशीर्वाद तुमच्या आमच्या पाठीचे असू दे. एवढं बोलून मी तुमचं धन्यवाद. आणि आम्ही तर ह्यांना अमर सर नाही, माझा भाऊच मानते. आणि सगळं जे काय व्यवहार आहे ते मी त्यांना सांगते. घरातला प्रॉब्लेम असो काय असो सर्व सांगते आणि ते मला मदत पण करतात. त्याच्यामुळे धन्यवाद. एक फॅमिली घरच्या हिशोबाने मी खरंच तुमच्या नेहमीच बरोबर राहील. धन्यवाद.